आपल्या धडाडीच्या उमेदवार सुजाता मांगले यांचं चिन्ह घड्याळ आहे. त्या घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी उद्या रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करावं अशी विनंती करण्यात येते. आज जी आपण जाहीर सभा घेतलेली आहे त्या सभेचे प्रमुख परवाशे या नगरीचे होणारे नगराध्यक्ष आमचे सहकारी महेश तुर्बतमठ. 21 तारखेला कागलचे जे नगराध्यक्ष होणार आहेत त्यांचे पती पदवीधर मतदारसंघाचे आमचे भावी आमदार कोल्हापूर जिल्हा मदती बँकेचे संचालक भैयासाहेब माने. या ठिकाणी 21 तारखेला जे सगळे नगरसेवक होणार आहेत राष्ट्रवादीचे ते 22च्या 22 सर्व इथं उपस्थित नगरसेवक नगरसेविका या नगरपालिकेचं ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं ते आमचे सर्व कोर कमिटीचे प्रमुख शशिकांत खोत, सुरेश अण्णा कोळकी, अमरांना घुगरी, उदयराव जोशी आणि त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावर उपस्थित सर्व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित या प्रभागाचे आणि विशेषतः गवळीवाड्याचे सर्व मतदार बंधू भगिनी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की उद्या आपण न्यायालयाच्या निर्णयामुळं आपलं मतदान पुढे गेलं आणि त्याचं मतदान उद्या आहे. बरं, ज्यांच्यामुळे निवडणूक लागली ते चंद्रकांत सावंत आहे काय? हे याला कारणीभूत आहे. खरं एक संधी तुम्ही आपण उद्या देणार आहात. मी गेले 4-5 दिवस या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि काही सर्वे केले. मला वाटतं ही निवडणूक पुढे गेल्यामुळं सुजाता मांगले आमच्या जे नगरसेवक निवडून येणार त्यापेक्षा 500 मतांनी ज्यादा ते निवडून येतील. आणि महेश, तुमचं दुर्दैव असं की तुम्हाला 500 मताचं लीड हे मिळणार होतं. झालं म्हणजे याच्यापेक्षा 500 मिळणार होतं ना. आता चंद्रकांत सावंताच्या बद्दल मी अशासाठी माहिती दिली की छाननीमध्ये उमेदवारी अर्ज केल्यानंतर उच्च न्यायालय म्हणजे जिल्हा कोर्टात ते गेले. जिल्हा कोर्टाने निर्णय दिल्यानंतर 3 दिवस ज्यादा उमेदवारी अर्ज परत घ्यायला संधी द्यायला पाहिजे होती. ही चूक निवडणूक आयोगाच्या लक्षामध्ये आली आणि राज्यातल्या अनेक नगरपालिका त्यामध्ये आमचे नेते अजितदादा पवारांचं बारामती, फलटण एक मोठं शहर आहे फलटण, अशा अनेक 21 नगरपालिका आणि आपल्या या प्रभाग 3 सारख्या शेकडो प्रभागांच्या निवडणुका पुढे गेलेल्या होत्या. आणि आपल्या यामध्ये चंद्रकांत सावंतांनी उमेदवारी परत घेऊन सुद्धा ही निवडणूक 3 दिवस उमेदवाराला संधी न मिळाल्यामुळे लागलेली आहे. बंधूंनो, मला वाटते अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या प्रभागाचा विकास, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या शहरामध्ये केलेली विकास कामं, गोरगरीब आणि सामान्य जनतेसाठी अहोरात्र धडपडणारे कार्यकर्ते आणि विशेषतः या प्रभागामध्ये ज्यांना नगरसेवक म्हणून आपण संधी दिलेली आहे ते अमर मांगलेंनी केलेलं 9 वर्ष काम, याचा सगळा लेखाजोखाने ताळेबंद आमचे काळे सर असतील, किरणराव कदम असतील आणि अनेक वक्त्यांनी मांडलेला आहे. मी अधिक वेळ घेणार नाही कारण आता तुम्हाला
सभा संपवून जेवून लवकर उठून मतदान करायचं आहे. आणि म्हणून ज्यांच्या हातामध्ये अनेक वर्ष या गडिंग्लज शहराची सत्ता आपण दिली, त्या पक्षाची ना राज्यामध्ये ना देशामध्ये सत्ता होती, ना जिल्ह्यामध्ये सत्ता होती. आणि या गडिंग्लज शहरासाठी कसल्याही विकासाची निधी न आणता आल्यामुळं या शहराचा संपूर्ण विकासाचा जो घोटाळा आणि जी वाट लागलेली होती त्याला जनता दल हे पक्ष कारणीभूत होता. त्यांच्या दुर्दैवानं आणि आमच्या सुदैवानं 4.5 वर्षापूर्वी या नगरपालिकेवर प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली आणि साहजिकच या विभागाचा आमदार आणि युतीचा मंत्री म्हणून त्याचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली, ज्याचा उल्लेख सगळ्या वक्त्यांनी केला. जवळजवळ 100 कोटीपेक्षा जास्त निधी आपण आणू शकलो. आणि शहरात जे आज जे काम दिसतंय म्हणजे रस्ते असतील, अनेक देवालयाची कामं असतील, ज्याचा किरणराव कदमाने उल्लेख केला. विशेषतः आपल्या लक्षामध्ये 2-3 गोष्टी याव्यात म्हणून सांगतो की आपल्या सगळ्या समाजाची आपण दफनभूमी आणि स्मशानभूमी अतिशय चांगल्या केल्या. त्यामध्ये हिंदूची स्मशानभूमी आपण चांगली केली. मी त्या कुंभारगडला प्रचाराला गेलो गुंडू पाटलाच्या, तेव्हा एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले की ज्यावेळेला हे बांधकाम सुरू झालं त्यावेळी म्हणालो हे साहेब मंगल कार्यालय कसं बांधायला, म्हणजे इतकं उत्कृष्ट स्मशानभूमी आपण हिंदूंची उभी केली. मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानला पैसे दिले, लिंगायत समाजाच्या दफनभूमीला पैसे आपण दिले. अनेक देवालयांचा विकास या गडिंग्लज शहराचा केला, ज्याचा उल्लेख किरण कदमाने अभिमानाने केला. छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं अनावरण असेल, आपले बसवेश्वर महाराजांचं अनावरण पुतळ्याचं असेल, यामध्ये आपण भूमिका महत्वपूर्ण घेतली आणि शहराचा चेहरा आणि मेहरा बदलण्याचा प्रयत्न केला. या शहराची पाणीपुरवठा नवीन योजना आपण आणली, ही पूर्ण काही दिवसामध्ये होईल. आणि 24/7 म्हणजे 7 दिवस 24 तास कसं पाणी चांगलं मिळेल याचा प्रयत्न आपण करतोय. बंधूचा उल्लेख किरणराव कदमांनी केला. 100 कॉटचं हॉस्पिटल, 200 बेडचं हॉस्पिटल केलं आपण. सिटी स्कॅन, एक्सरे मोफत आपण व्यवस्था केली. ICU युनिट आपण आणलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं गोरगरिबांची सेवा करण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपण केला. म्हणून एक गोष्ट तुम्हाला मला सांगितली पाहिजे की वडलग्याजवळ आपण एक अतिशय ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून जिल्हा परिषदेच्या जागेवर आपण स्टेडियम उभारण्याचं हातामध्ये काम घेतलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 5 कोटी रुपये आपण खर्च केलेला आहे. सागवानाची झाडं तोडायला थोडी जरा वेळ लागतोय, त्याला वेळ लागतोय. म्हणून आता तो ट्रॅक केलेला आहे. तिथं मला अनेक मुलं सांगत होती की साहेब सकाळी ज्येष्ठ नागरिक असतील, आम्ही मुलं जे मिलिटरीमध्ये आणि पोलिसामध्ये भरती होऊ इच्छितोय तिथं रोज रनिंगला आम्ही जातोय आणि त्याचा फार मोठा फायदा आम्हाला झालेला. आणि ते जर आपण संधी दिली, राज्याचा मंत्री म्हणून असेल किंवा ही नगरपालिका राष्ट्रवादीच्या हातामध्ये आहे, 50 कोटी खर्च करून एक भव्य दिव्य क्रीडांगण आपण तिथं स्टेडियम करू. कारण हे गडिंग्लज शहर हे फुटबॉल वेळ शहर आहे. आपण MR हायस्कूल मध्ये आपण प्रेक्षक गॅलरी उभी केली पाहिलं असेल. बंधू एक साधं काम सांगतो मी की संकेश्वर ते आंबोली रस्ता झालेला आता सिमेंट कॉन्क्रीटचा. परवा मी नागपूरचं अधिवेशन संपवून मी नागपूरच्या विमानानं मी मोपाला आलो, म्हणजे मनोहर पर्रिकर विमानतळावर गोव्याला, आणि तिथून सावंतवाडी मार्गे इकडे आलो. मी घड्याळ लावलं आजऱ्याला, त्या हॉटेल मिनरवाला, तिथं जरा नाश्ता केला आणि बसलो. तर गडिंग्लज किती मिनिटात यावं? 12 मिनिटं. आणि संकेश्वरची हे किती यावी? 20 मिनिटं. माझ्या एवढी गाडी फाट मारू नका, माझ्या मागे पोलीस बिलीस अख्खा पळत. म्हणजे माझा सांगण्याचा अर्थ असा
की 785 कोटी रुपये नितीन गडकरी साहेबांनी रस्ता माझ्यासाठी दिला आणि मला इतकं उत्कृष्ट रस्ता झालेला आहे की आता लगेच आता निवडणूक झाल्यावर गोव्याला जाऊ नका, लोकांचे आभार विभार माना. कारण 25 तारखेला जाता आहे आणि 31 तारखेला रिएडिंग आहे. तर माझा सांगायचा भावार्थ काय की इतका सुंदर रस्ता आपण करू शकलो. मी जर या विभागाचा आमदार झालो नसतो, कधी कधी मी विचार करतोय झालो तर काय झालं असतं. म्हणजे विकासाचा सोडा बाजूला, एवढं रेशन कार्ड नव्हतं या गडिंग्लज शहरामध्ये, ज्याला मोफत तांदूळ गहू मिळत नव्हता. संजय गांधी निराधार योजना कधी आपल्या या गावात राबवल्या गेल्या नाहीत, त्याचा उल्लेख अमर मांगेने केला. आणि अमर मांगेने फार मोठे आमच्या सगळ्या सहकार्याने, गुंडू पाटील असेल, आम्हाला असेल, किरणराव यांनी सहकार्याने काम केलं. हे बांधकाम कामगार, घराघरात भांड्याची शेडी, किती मोठं काम केलं त्या लोकांनी. हे गरिबांचं काम जे घराघरापर्यंत येऊ शकलं, त्याचं खरं काम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं. आणि खाती या मंत्रिपदाची माझ्याकडे आलं, याचा फार मोठा फायदा झाला. म्हणून अजूनही या योजनेमध्ये बदल आपल्याला करायचे आहेत, मी ते पुढे भाषणात सांगणार आहे. पण तो ही सत्ता जर आपण आता देणार आहात, यामध्ये 3-4 गोष्टी आपल्याला प्रामुख्याने करायच्या आहेत. आपल्याला या शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज केलं पाहिजे, ही गटारीच बंद करून टाकायच्या, संपूर्णपणाने ड्रेनेज करून एसटीपी न ते पाणी नदीमध्ये प्रोसेस करून सोडणं. कचऱ्याचे ढीग, मी त्या चिकोडीच्या मतदारसंघात गेलो होतो, प्रभाग नंबर 2 काय 2, ते कचऱ्याचे ढीग. मला तिथले लोक सभा झाल्याने म्हणाले, साहेब आम्हाला जेवण जात नाही, झोप जात नाही, इतकी घाण वास मारते. तुम्ही कागला जर नगरपालिकेत या आमच्या, कधी नुसतं मला चिमूटभर कचरा दाखवा, चिमूटभर. म्हणजे काय केलंय या मंडळीने. आणि मला वाटतं किरणराव कदमांनी सांगितल्याप्रमाणे फक्त हप्तेखोरी, हात सफाई आणि निवडणूक आला की थैलीशाही, म्हणजे पूर्णपणानं ना नागरिकांच्या बद्दल काळजी आहे, ना नागरिकांच्या बद्दल चिंता आहे, गोरगरिबांच्या बद्दल कळवळ आहे. नेतृत्व कसं पाहिजे, तुम्हाला ठेच लागली कळ आपल्याला आली पाहिजे. तुमच्या व्यथा हे आमच्या व्यथा असल्या पाहिजे, तुमचं सुख हे आमचं असलं पाहिजे, तुमचं दुःख हे आमचं दुःख असलं पाहिजे. शेवटी राजकारण हे राजकारण होत राहत आहे. परंतु जेव्हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण काम करतो, त्यावेळी नागरिकांच्या सगळ्या समस्या, त्यांच्या सुख दुःखामध्ये जाणं आणि त्याचं जीवन कसं उंचावलं त्या गरिबाचं, हे प्रामाणिकपणे काम करणं ही जबाबदारी आपली आहे. म्हणून आपल्याला मी आश्वासन दिलेलं आहे की या नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर, आता आलेलीच आहे, पण आता 21 तारखेपर्यंत आपल्याला बोलावं लागते तसं, तर आपण कृषी विभागाची जागा 5 एकर आपण आरक्षण टाकलेलं आहे. 3000 घरकुलं कागलमध्ये जशी उभी केली तशी 3000 घरकुलं देणं. आणि जी घरकुलं आज अतिक्रमण करून आमची मंडळी राहत आहेत ते नियमानुकूल करणं, हे सुद्धा आम्हाला काम करावं लागेल. कागलमध्ये एकदा जाऊन बघा कशी घरकुलं बांधली आपण. फक्त पहिली 10,000 मध्ये अशी घरकुलं बांधली. मी परवा अनेक भाषणामध्ये सांगितलं, परवा काही घरकुलाचं मी उद्घाटन केलं टॉवरचं. मला वाटते कमोड जर तिथं संडास करून दिला तर मीच राहायला जाईन तिथं, इतकं सुंदर. सांगण्याचा भाव काय, गरीबाची घरं सुद्धा कशी असावीत. आपण सुद्धा रबाईमध्ये सुद्धा या गावामध्ये काही प्रकरण मंजूर केली. म्हणजे गरीबाला स्वतःचं छत असावं, स्वतःच्या मालकीचं घर असावं, मुलं बाळांचं शिक्षण त्या ठिकाणी व्हावं, अशा भावना या शहरामध्ये कधीही यांनी स्वप्न पाहिलं नाही. आपल्याला मलिदा कसा मिळेल, आपलं कल्याण कसं होईल, यातच यांचे दिवस गेले. आणि पूर्णपणाने या शहराचं वाटोळ करण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला शब्द देतो, महेश नगराध्यक्ष आहे तिथं आपल्या समोर आहेत आणि आमचे सगळेच नगरसेवक उद्याचे भावी इथे आहेत. हे शहर तुम्ही आता संधी देणार आहातच आणि उद्या सुजाता मंगला रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून द्या. या गडिंग्लज शहराचं मी विश्व केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या निमित्ताने दिलेला आहे.
गडिंग्लज शहर कसं असावं, हे राज्यात एक चांगलं शहर असावं अशा प्रकारचं काम आम्ही निश्चितपणे करू. आणि या सगळ्या ज्या काम आहेत ज्याचा उल्लेख किरणराव कदमांनी केला ती पूर्णपणाने करून आपण नगरपालिका कशा पद्धतीनं सत्ता काम करू शकते, आपण एक हाती सत्ता दिल्यानंतर हे शहर कसं विकासाकडे जातं त्याचे एक उत्तम उदाहरण या निमित्ताने तुम्हाला दिसून येईल. बंधूभगिनींनो, अनेक वेळा शहरामध्ये येत असताना अनेक जी वैशिष्ट्यपूर्ण कामं व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आणि त्याचा परिणाम लोकांच्या विकासावर झालेला आहे. हे सगळं चित्र 21 तारखेपासून बदलेल आणि गडिंग्लज शहर एक चांगलं शहर म्हणून नक्कीच उदयाला येईल अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. म्हणून आता जवळजवळ मला आपण 4 वेळेला आणि कागल विधानसभेच्या मतदारसंघातील जनतेने मला 6 वेळेला सलग विधानसभेत निवडून दिलेला आहे. म्हणजे 30 वर्ष एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला सलग निवडून देणं आणि परमेश्वराचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद एवढा बघा की त्यातली 22 वर्ष मंत्री राहणं हे किती नशीबवान काम आहे. एवढी संधी मिळाल्यानंतर सुद्धा मी बदललो नाही. मी अनेक वेळा सांगितलं, काही पॅन्ट, पांढरा पॅन्ट आणि आंबेडकरचं चप्पल, आपलं बदल झालेला नाही. आपण आहे जमिनीवर राहिलेलो आहे. सकाळी रोज मी 5 ला उठतो, 5:30 ला माझा काम चालू करतो. कुणी बघितलं असेल, आता तुमचं आणि आमचं गाव जरा लांब असल्यामुळे तुम्हाला हा अनुभव जरा कमी आहे, पण तो लोकांच्या सामान्यांचे प्रश्न सोडवणं, येणाऱ्या प्रत्येक माणसाला तो हसत कसा जाईल, त्याचं दुःख निवारण कसं होईल हे आपण आयुष्यभर बघत आलेलो आहे. आणि मला पहिला मंत्री म्हणून संधी मिळाली ज्याचा उल्लेख मगाशी मी केला. माझ्याकडे विशेष सहाय्यक खातं आलं, संजय गांधी निराधारचं खातं. म्हणजे यामध्ये अनेक त्रुटी होत्या, त्या त्रुटी दूर करण्याचा मी प्रयत्न केला. विधवा भगिनींना नवरा मिळायचं सर्टिफिकेट आणलं तर पेन्शनला कायदा या राज्यामध्ये मी आणला. जी परित्यक्त्या भगिनी होती नवऱ्यानं सोडलेली, पहिल्या वेळेमध्ये सोडलेली, तिला कोर्टात आणायची होती, तो कायदा मी बदलला. गावाचा कुणी प्रमुख माणूस, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी किंवा नगरपालिकेचा मुख्याधिकारी लिहून दिलं की अमुक अमुक भगिनी प्रत्येक नवऱ्यानं सोडलेली आहे, तिला पेन्शनला कायदा या राज्यामध्ये आपण आणला. 65 वर्षाच्या वरची आई वडील म्हातारी, मुलं बघत नाहीत, सुना पोटाला घालत नाहीत, औषधाला पैसे त्या म्हाताऱ्याला मिळत नाहीत. म्हणून आपलं पहिलं राज्य आहे या देशातलं की 65 वर्षाच्या वरच्या आईला आणि वडिलाला एकत्रित देणारी पेन्शन योजना राज्यामध्ये आपण आणली. त्याचं नाव शाहूमाळ ठेवलं आणि राज्यभर माझं नाव शाहूमाळ पडलं. पण दिव्यांग लोक, जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, मतीमध्ये मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आई वडील त्याचं वजन वाहत आहेत. पण पहिल्या योजनेमध्ये 80% सिव्हिल सर्जनची अपंगाची अट आपण बदलली, ती 40% आणली आणि त्यांनाही आपण पेन्शन सुरू केली. पण आता यामध्ये 3 त्रुटी अजून आहेत. अमर मागणे सातत्यानं मला सांगतायत की 1500 जी पेन्शन आहे ती 2000 रुपये झाली पाहिजे. 25,000 21,000 उत्पन्नाची मर्यादा 50,000 रुपये झाली पाहिजे आणि वय 65 जे आहे ते 60 झालं पाहिजे. म्हणून आज हे खातं माझ्याकडे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झिरवळ साहेबांच्याकडे खातं आहे. मी येणाऱ्या काळात या 3 त्रुटी दूर करून तुम्हाला सर्व संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना मी दिलासा देशावर जाणार नाही अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. म्हणून ज्याचा दुसरा किरणराव कदमांनी भावना व्यक्त केल्या की मोफत ऑपरेशन, म्हणून विधी नाही खातं माझ्याकडे आलं. त्यामध्ये पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी झालेल्या दवाखान्यांनी मोफत ऑपरेशन करण्याची कायद्यामध्ये गरज होती, कारण त्यांना शेकडो कोटी या सवलती राज्य शासनाने दिलेल्या होत्या. आणि सरकारनं अपेक्षा काय केली होती, एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकार आला आणि त्याला ऑपरेशन करायची पायी आली, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, ब्रेन, लाखो रुपये एका वेळेला लागतात. ती गरीबांचा आणणार कुठं एका वेळेला. घर दार सोनं नाणं जमिनी विकून सुद्धा एवढ्या पैसे जुळणे होत नव्हती. आम्ही अनेक उदाहरणं बघितली. माणूस मेला, बिल भरल्याशिवाय प्रेस डॉक्टरनी सोडलेलं नाही. म्हणून या खात्याचा मंत्री म्हणून मी कायदा आणला. शेकडो कोटीच्या सवलती घेणार, हे मोठ्या उद्योगपती, मोठ्या डॉक्टरांचे दवाखाने गरिबांच्यावर जो उपचारच करणार नसतील, त्या कायद्याची अंमलबजावणी करणार नसतील तर त्याच्या मुख्य मालकाला 6 महिन्याची सक्त शिक्षा, तुरुंगवासाची आणि 50,000 रुपये दंड करणारा कायदा केला आणि 18-20 वर्षामध्ये लाखो लोकांची ऑपरेशन ही मोफत व्हायला लागली. आजही
काळबैलीच्या कृपेने तुम्हाला कोणाला काय होऊ नये याची मी प्रार्थना करतो. झालं तर घाबरू नका, माझ्याकडे या, तुम्हाला मुंबईला घेऊन जाईल. मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये ऑपरेशन करून सुखरूप तुम्हाला गावात आणून सोडण्याची जबाबदारी हसन मुश्रीफ या तुमच्या मुलानं आणि भावानं उचललेली आहे. आता वैद्यकीयाच्यामध्ये चिंताच कुठली करायची नाही, कारण महात्मा फुले जीवनदायी महायुती सरकारनं 1.5 लाखाची होती ती आता 5 लाखाची केलेली आहे. गडिंग्लजच्या सगळ्या अनेक दवाखान्यामध्ये ती सुरू आहे. त्याशिवाय नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान यांची आयुष्यमान भारत ती 5 लाखाची आहे. आपल्या कामगार विभागाची 2 लाखाची योजना आहे. पण अनेक हॉस्पिटलमध्ये चालू आहे. त्याची सुद्धा अंमलबजावणी आमचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यातून कार्यालयातून करतात. आणि एखाद्या दवाखान्याने याची अंमलबजावणी योग्य रीतीने केली नाही तर त्याचं सस्पेंड कसं करायचं लायसन्स हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे गरिबांची सेवा आता या छोट्या मोठ्या ऑपरेशनसाठी आता मुंबईला पुण्याला यायची आवश्यकता नाही, या ठिकाणी ते होतील. बदलून तिसरं खातं ज्याचा उल्लेख मगाशी मी केला, बांधकाम कामगारांचा. कामगार खातं माझ्याकडे आलं. म्हणून अनेक चांगले निर्णय या खात्यामध्ये मी घेतले. म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात भाग्याचा दिवस कुठला असेल तर या राज्यामध्ये बांधकाम कामगार मंडळाची स्थापना करणारा दिवस हा माझ्या सगळ्या जीवनातला भाग्याचा दिवस. तर राज्याच्या तिजोरीला एक पैशाला मी हात लावला नाही. 10 लाख रुपयापेक्षा जास्त असलेलं कसलंही बांधकाम, मग ते सरकारी असेल किंवा खाजगी घर असेल, बंगला असेल, रस्ते असतील, कालवे असतील, धरणं असतील, रेल्वे असेल, मेट्रो असेल, याला 1% सेस कायद्यानं कंत्राटदारांना भरण्याची सक्ती आम्ही केली. या खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला 6,500 कोटी जमलेले होते. आज 14,000 कोटीच्या वर रक्कम जमलेली आहे. म्हणून आपण योजना ऑनलाईन केली. 21 काम करणाऱ्या कामगारांचा समावेश त्यामध्ये केला. त्यामध्ये गवंडी घेतला, सिंटिंगवाला घेतला, खडी फोडणारा घेतला, दगड फोडणारा घेतला, वाळू काढणारा घेतला, रस्त्यावरचा मजूर घेतला, काच बसवणारा घेतला, फॅब्रिकेटर घेतला, कुंभार घेतला, सुतार घेतला, लोहार सगळ्यांना घेतलं. यामध्ये नोंदीत केल्याबरोबर त्याला 2 पेट्या दिल्या होत्या. वाटतं त्या 2 पेट्या तुम्हालाही मिळाल्या असतील. आता पेट्या दुसऱ्या नवीन आणलेल्या आहेत. आता दिला गेला आपण पेट्या मिळाल्या का नाही पेट्या पहिल्या. त्यानंतर आपण त्या लोकांना अशा योजना आणल्या की लग्नासाठी 21,000 रुपये हे मंडळ ऑनलाईन द्यायला लागलं. जर त्याची पत्नी गरोदर असेल आणि बाळंत होणार असेल तर नैसर्गिक बाळंतपणाला 15,000 आणि सिजरीसाठी 20,000 हे मंडळ देते. मुलं झाली 1ली ते 7वीला 2,500 मुलामुलीला वर्षाला, 7वी ते 8वीच्या मुलामुलीला 5,000 रुपये मुलामुलीला, 11वी ते 12वीला 15,000, कॉलेजला 20,000, MBBS ला प्रवेश घेणाऱ्याला 1,60,000 आणि कुठल्याही डिप्लोमाला प्रवेश घेणाऱ्याला 60,000 मुलामुलीला ही शिष्यवृत्ती आपले मंडळ ऑनलाईन देते मुलांच्या खात्यावर. मी सहज या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी चौकशी केली की माझ्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये किती शिष्यवृत्ती मुलांच्या खात्यावर जमा झाली असेल तर 89 कोटी रुपये आमच्या मुलांच्या खात्यावर जमा झाले. बंधूंनो, आपण बांधकाम कामगार दुर्दैवानं मृत्यू झाला अपघाती तर त्याला 5 लाख रुपये त्याच्या वारसाला, नैसर्गिकरित्या कशामुळे मग ते हार्ट अटॅक असेल, कॅन्सर असेल, कशामुळे त्याच्या 2 लाख रुपये त्याच्या वारसाला, दोन्हीमुळे मृत्यू झाल्या त्याच्या विधवा पत्नीला 2,000 रुपये महिन्याला 5 वर्ष पेन्शन हे सरकार देत आहे. एका मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये देते. परदेशी शिक्षण सगळं मोफत हे मंडळ करते. अशा अनेक योजना आपण आणल्या. आणि मग दुपारच्या वेळेला मला असं वाटलं की हा बांधकाम कामगार घरातनं भाकरी घेऊन निघणार, ती भाकरी शिळी होईल, त्याला कदाचित त्याला जेवता येणार नाही. म्हणून आपण मध्याह्न भोजनाची व्यवस्था केली. किचन कॉन्ट्रॅक्टर सेंट्रल किचन मध्ये शिजवायचं आणि गाडीतनं नेऊन त्या साईटवर त्याला वाढायचं. ते होतं शाकाहारी. आपले बहुतांशी कामगार खाटकूट खाणारे, त्यामध्ये जेवण राहायला लागलं, आंबायला लागलं. म्हणून आम्ही सुरू केलं की आपण ते बंद केलं आणि त्याला दिलं 30 प्युअर स्टेनलेस स्टीलच्या भांड्याचे सेट. लग्नाला रुखवत देतं तसं दिलं 10,000 रुपयाला. आता बंधूंनो, अनेक वस्तू बदलून परवा आपण बेलबागेमध्ये कार्यक्रम घेतला. आता नवीन ब्लँकेट सगळं आणलेलं आहे. म्हणजे कुठं मिळालं होतं, कुणी आणलं होतं, कुणी केलं होतं विना. ज्याचा उल्लेख मगाशी अमर केला होता कोणताही बाई, कुणी कधी काय असं आणलं होतं तुम्हाला मायेची, बाबा घे ब्लँकेट, घे शाल चादर, घे गरिबांसाठी एवढी वर्षी सत्ता दिली, असं कोणी काय केलंय? बंधू, कोण करू शकते? ज्याला गरिबांची कलम, ज्याला सामान्य माणसाची चाड आहे, ज्याला असं वाटते की त्याचं जीवन सुधारलं पाहिजे, त्याची मुलं शिकून मोठी झाली पाहिजेत,
त्याचे घर वर आलं पाहिजे, त्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजेत, हीच मंडळी करू शकतात. आणि म्हणून हे सगळं आयुष्य आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अशा पद्धतीनं काम करतील असा विश्वास मी देतो. आणि बंधूंनो, उद्या होणाऱ्या मतदानामध्ये आपण सकाळी उठा आणि कटाकट कटाकट घड्याळासमोरचे बटन दाबाय, दुसरं काय करायचं नाही. हे जर दाबलं तर तुम्हाला 1,500 रुपये महिन्याला लाडक्या बहिणी देतोय आम्ही. 21 रुपये द्यायचं ठेवलेलं आहे. हे कटाकट बटन दाबलं की 21 रुपये. आता 2 महिन्याचे पैसे आम्ही जमावणार आहे तुमच्याकडं. तांदूळ गहू मोफत देते का नाही? आणि काय करायचं सांगा बघा. आता ऑपरेशन मोफत, हे मोफत, ते मोफत, सगळं. ह्याच्यात काय करा, मुलाबाळांना शिकवा, मुलाबाळांना शिकवा, मुलाबाळांच्यावर लक्ष ठेवा. मुलगी असेल तर ती घरात लवकर येते का बघा. मोबाईल हातात ते काढा, ते चांगलं वाईट आहे. तिकडे त्या टीव्हीकडे लक्ष द्या. आणि शिक्षण कसं चांगलं होईल ते लक्ष द्या. आणि त्या शिक्षणामुळेच तुमचा पुढे जीवनात उद्धार होईल. चांगल्या मुलांच्यावर लक्ष द्यावा, एवढीच काळजी या निमित्ताने करतो. आणि उद्या होणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण घड्याळ चिन्हासमोर बटन दाबा. किरणराव, अजून तुम्ही काउंटिंगची उद्या मिटिंग घेतलेली नाही अजून. उद्या 5 वाजता घ्या, मतदान संपल्यावर चांगले एजंट नेमा, बरोबर व्यवस्थित आकडे आले पाहिजेत, असं लिहून काढा आणि लगेच मला फोन करा, साहेब राष्ट्रवादी घड्याळ. अतिशय मोठ्या संख्येनं आपण उपस्थित झाला. आणि 10 वाजता बंद ते आता सांगतील नाही तरी मिटिंग घेतल्यामध्ये आठवण गेली. हो, मी विचारलं काय कुठं मिटिंग घेतलं, साहेब प्रचार जाऊ सकाळ संध्याकाळबद्दल. पण आता उद्या संध्याकाळी घे 5ला. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो. मला वाटतं एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात. मला वाटतं सुजाताताईंचा निवडणुकीचा निकाल आत्ताच लागलेला आहे. भारतीय नगरपालिकेच्या या सगळ्या नगरसेवकापेक्षा 500 मतांनी जास्त निवडलेला. मला तर नाही झालं राजू, नाही झालं. कारण संधीच अशी मिळाली सुजाताईला बरोबर निवडणूक संपायला. आणि सगळी फौज त्यांची आली असेल, आमची बी आली असेल, पण आमची जादा का की आम्ही घरोघरी पोचलेलो आहे. सगळ्यांच्या घरात, होबड्यात, आणि त्या फक्त होबड्याच्या बाहेर असं जे झालेलं आहे. म्हणून तुमच्या चुलीपर्यंत आमची मंडळी आलेली आहेत. तुम्हाला सगळं समजावून सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या उद्याच्या या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मताने विजयी करावा अशी विनंती करतो आणि आपले हृदय घेतो. जय जय भारत.